नमस्कार मित्रांनो, जर यावर्षी तुम्ही 10वी बोर्डाचा पेपर दिला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण रिझल्ट डेट बाबत महत्त्वाची घोषणा करणार आहोत. महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही क्लास 11 चे ऍडमिशन सुरू झालेले आहेत, जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर पटकन करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे की नाही, फॉर्म सबमिट झाला आहे की नाही. जे काही तुमचं क्लास 11 ऍडमिशनचं स्टेटस आहे ते मला कमेंट करायला विसरू नका. आता बघूयात आपण. मी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या वेबसाईटवर आहे आणि वेबसाईटवर मला इथे एक नोटिफिकेशन दिसत आहे, तुम्हाला सुद्धा दिसत असेल. इयत्ता एसएससी व एचएससी विद्यार्थ्यांसाठी गुणपत्रिका सह प्रमाणपत्र व स्थलांतर, बघा याला प्ले करतोय जेणेकरून तुमच्या लक्षात येईल है ना. गुणपत्रिका सह प्रमाणपत्र व स्थलांतर प्रमाणपत्र पुरवठ्यासाठी निविदा सूचना परीक्षा मुद्रण ना जे काही तुम्हाला माहित असेल, यावर्षी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र दोन्ही गोष्टी एकाच वेळेस येणार आहेत, एकाच प्रमाणपत्रामध्ये येणार आहेत. आणि हे प्रमाणपत्र छापण्याची जी निविदा प्रक्रिया आहे ती निविदा प्रक्रिया सुरू आहे. अगदी आपण त्या निविदा प्रक्रियेत गेल्याच्या नंतर लक्षात येईल की ती निविदा कधी संपणार आहे. 20 एप्रिल रोजी संपणार आहे. म्हणजे 20 एप्रिल पासून कोणती कंपनी तुमचे गुणपत्रिका छापणार आहे ते डिसाइड होणार आहे. आणि जर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर आपल्या एक गोष्ट खूप लक्षात येते, ती म्हणजे काय तर या वर्षीचा रिझल्ट कधी लागणार आहे. कारण त्या पूर्ण प्रोसेसला किती वेळ लागतात हे सुद्धा मी सांगणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक्सपेक्ट डेट सांगणार आहे. मुलांनो, गेल्या 3 ते 4 वर्षापासून मी जे एक्सपेक्ट डेट सांगतो त्याच एक्सपेक्ट डेटला रिझल्ट येतो. हे आतापर्यंतचं गमक आहे. म्हणून व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला रिझल्ट डेट सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे क्लास 11 चे ऍडमिशन स्टार्ट झालेले आहेत, रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत. जरी अजूनही तुमचं ठरलेलं नसेल की डिप्लोमा करायचा आहे, क्लास 11 12 करायचंय, पोरांनो रजिस्ट्रेशन करायला काहीही हरकत नाही. थोडीशी फीस लागते, मात्र रजिस्ट्रेशन करा. स्टुडंट रजिस्ट्रेशनवर जायचंय, तुम्हाला इथे तुमची माहिती फिल करायची. कालच सीबीएसईचा रिझल्ट लागलेला आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या आता लवकरच फॉर्म 2 भरायला सुद्धा सुरुवात होतील, तुमचे सुद्धा सुरुवात होतील. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला पटकन हा फॉर्म फिल करायचा आहे, फीस पेड करायची आहे. कारण 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 खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय, लवकरच आपला रिझल्ट येणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे वेळ हा खूप कमी असतो, बरोबर आहे. चला, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की क्लास 11 चे ऍडमिशन स्टार्ट झाले आहेत, मात्र नेमकं महाराष्ट्र बोर्डाचा रिझल्ट कधी येणार आहे ही तारीख कन्फर्म नाही. ती तारीख सुद्धा मी सांगतो. पण त्याच्या आधी पोरांनो, क्लास 11 स्टार्ट व्हायला काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आम्ही तुम्हाला यूट्यूबवर खूप छान पद्धतीने शिकवलं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी मनोकामना इच्छा होती की सर क्लास 11 मध्ये पण याच टीचरना आम्हाला शिकवावं. आणि म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहोत स्वराज बॅच, ज्यामध्ये आम्ही पूर्ण क्लास 11 महाराष्ट्र बोर्ड त्याच्यासोबतच क्लास 11 MSTCTचा परिपूर्ण सिलेबस करणार आहोत. 500 पेक्षा जास्त लेक्चर्स, डाऊट क्लिअरिंग सेशन, क्लास नोट्स है ना, आणि हे सगळे टॉप फॅकल्टीज तुम्हाला शिकवणार आहेत. आणि फीस फक्त आणि फक्त 4,999 रुपये आहे, नाही 1999 रुपये आहे. मात्र फक्त काही दिवस, कारण ऍडमिशन क्लोज होणार आहेत. फक्त लिमिटेड सीट्स याच्यामध्ये अवेलेबल असणार आहेत. 21 एप्रिल पासून ही बॅच सुरू होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळे सब्जेक्ट याच्यामध्ये भेटणार आहेत. MSTCT प्लस सगळ्या गोष्टी. स्वराज्य बॅच मराठी आणि इंग्लिशमध्ये क्लासेस होणार आहेत. या सगळ्या ऑफरिंग्स आहेत बॅचच्या. तुम्हाला माहित असेल, हँडरिटन टॉपर्सच्या नोट्स भेटणार आहेत. आपण क्विज सेशन्स कंडक्ट करतो, असा लीडर बोर्ड येतो. तुम्हाला तर जास्त काही सांगायची गरज नाही. डेली तुमचं एक सेशन असणार आहे 8 वाजता. केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, इंग्लिश, जिओग्राफी हे सगळे विषय आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर या सगळ्या टॉप फॅकल्टीज तुम्हाला शिकवायला असणार आहेत या बॅचमध्ये. खूप कमी प्राइस आहे, मात्र तरी सुद्धा या बॅचमध्ये टॉप फॅकल्टीज तुम्हाला शिकवणार आहेत. पूर्ण 1 वर्ष ही बॅच चालणार आहे आणि या बॅचची प्राइस फक्त आणि फक्त 1999 रुपये आहे. जर तुम्ही CHA
MPA चंपा हा जर कोड वापरला तर तुम्हाला 100 रुपयाचं अजून गिफ्ट बोनस सुद्धा भेटणार आहे. 100 रुपये तुमचे कमी होतील, म्हणजे 1899 रुपयामध्ये तुम्हाला बॅच भेटणार आहे. जर तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर पुढे येणाऱ्या वर्षभरातल्या तुम्हाला बॅचेस पूर्णपणे फ्री असतील. त्याच्यासोबतच सरप्राईज गिफ्ट जे किट आहे ते सुद्धा तुमच्या घरी डिलिव्हर होणार आहे. सो अशा काही गोष्टी आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लास 11 च्या स्वराज्य बॅचची लिंक दिलेली आहे. ती लिंक तुम्ही नक्की पहा आणि स्वराज्य बॅचमध्ये जॉईन व्हा. 21 तारखेला ही बॅच सुरू होणार आहे. परत उशीर होता कामा नये. आपण महत्वाच्या डेटवर येऊयात. पोरांनो, आपला जो रिझल्ट असणार आहे तो रिझल्ट येणार आहे 21 मे. 21 मे. आता बरेच लोक तुम्हाला युट्यूबवर सांगतील की आधी लागणार आहे, असं लागणार आहे, तसं लागणार आहे. पण पोरांनो, एक गोष्ट सांगतो, आत्ताच आपण बघितलेलं आहे की आत्ताशी फक्त निविदा दिलेली आहे. त्याच्यानंतर कागद येणार, तो डाटा तयार होणार, तो प्रिंट होणार. कारण ते प्रमाणपत्र खूप भारी असतं, त्याला प्रिंट व्हायला खूप दिवस लागतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, 21 मे ते 30 मेच्या मध्ये तुमचा SSC बोर्डाचा रिझल्ट येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रिझल्ट तुमचा येणार आहे, मात्र सेलिब्रेशन अनअकॅडमी महाराष्ट्र करणार आहे. पोरांनो, तुम्ही काल परवा बघितलं असेल आपल्या यूट्यूब चॅनलवर एक पोस्ट आपण केली होती आणि त्या पोस्टमध्ये आपण सांगितलं होतं की जर तुम्ही क्लास 12th मध्ये जर म्हणजे क्लास 11th मध्ये जात असाल आणि क्लास 10th मध्ये जर SSC बोर्डामध्ये तुम्ही बेस्ट आउटस्टँडिंग जर रिझल्ट तुम्ही आणताय तर तुमच्यासाठी आम्ही 50,000 रुपयांचा रिवॉर्ड्स ठेवलेला आहे. 50,000 रुपयापर्यंतची बक्षिसं. मग ती खूप सगळी बक्षिसं आहेत. ती बक्षिसं तुम्हाला भेटणार आहेत. याच्यासाठी या लिंकवर जायचं आहे आणि तुम्हाला तुमचं इन्फॉर्मेशन फिल करायचे आहे. या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे. त्याच्यासोबतच स्वराज्य बॅचची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. मी परत एकदा सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. या वर्षीचा रिझल्ट हा 21 ते 30 मेच्या मध्ये लागणार आहे. स्वराज्य बॅच 21 तारखेला सुरू होणार आहे. 21 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन क्लोज होणार आहेत. जर आतापर्यंत स्वराज्य बॅचचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर पटकन करा. क्लास 11चं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर ते पटकन करा आणि 50,000 रुपयांचे रिवॉर्ड्स तुम्हाला जिंकण्याची संधी मिळू शकते. हा गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट. हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.